गाईस तर आता हा आहे दुसरा ब्लॉग. जेव्हा पहिला ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर जा आधी चॅनलवर बघा पहिल्या नंतर हा ब्लॉग बघा. आता आपण काय करतोय बघा, मी रेती वगैरे आणले फिशिंग कसं टाकलं आपला पॉन्ड मी टाकायला. आता पॉन्डमध्ये बहुतेक मासे काढलेत, तुम्हाला दाखवतो मी. हा बघा किती पाणी घाण घाण पाण्याचं काही सीन नाही, कारण की ते त्याला घाण पाण्यात पण राहिले त्याला काही प्रॉब्लेम नसतो. हे बघा पण एवढे मासे काढलेत, बाकी सकाळी काढले मी मासे 3 ते पिल्ले आहेत 3 आणि दुसरे फिमेल आहेत 3. आता काय बाकीचे मासे आहेत ना ते आपण आधी पाणी वाटू, नंतर मध्ये मासे पकडू आणि आपण 2-3 दिवस पाणी सर्व सेटवर ठेवू. त्यानंतर पिल्ले टाकू, पिल्ले बोलतोय मासे टाकू. गाईस बघा आता हा पाईप आहे ना, हा पाईप मी लास्ट ब्लॉगमध्ये दाखवलेला तो पाईप टाकू आणि थोडंसं पाणी आटायचा वेट करू. गाईस आता आपण पाणी ठेवलं आटत. हे बघ अर्धा पाणी आटलं आहे आणि आता जोपर्यंत दुसरं काय आता बघू किड्या बिड्या भेटते का आपल्याला, ह्याच्यात भेटू शकतो ना. आपल्या माशाला काहीतरी डॅमेज करतो काहीतरी असलंच पाहिजे. गाईस बघा आपल्याला पाखरू भेटलं आहे साला. हा बघा गाईस पाखरू. आंबा दिसतो, आंबा नीट दाखवतो मला. हा बघा कसा हाय पाखरू. आता आपण याला मारणार. हा बघा ज्याने आपल्या गप्पीला मारलं, 3-4-5 गप्पीला मारलं त्यांनी. आतमध्ये सडले पण होते गप्पी. हा बघा पाखरू, त्याला मारू आपण आता. ही बस झालं बस झाला. हाच बघा एवढूशा पाखरूमुळे आम्हाला पूर्ण टँक साफ करायला लागला. एवढं आमच्या फिमेल मेल्या डोका फिरलं बाई डायरेक्ट. एवढी मेहनत करायला लागते ना परत. आता गाईस हा बघा आता पूर्ण टँक साफ कर सगळं फिश वगैरे सगळं काढलं आहे. आता तरी पण आपण चेक करतो एकदा नीट. गाईस आता पूर्ण आपण त्याला धुवू एकदम स्वच्छ. त्यानंतर आपण त्यात माती टाकू, रेती टाकू आणि झाडं लावू, पाणी टाकू आणि तो फिश टाकू. नंतर पूर्ण जाळी बिली पॅक करून टाकू. बाई काय जायला नाही पाहिजे परत. हेच बघा ह्याच्याने आपण घासू त्याला पूर्ण असं घासू हा, आणि मग पूर्ण पाणी काढू, नवीन पाणी टाकू. गाईस आता हा ब्लॉग इथे एंड करतो मी, कारण की आज आपण खूप काय केलं आहे. एक पाखरूला मारलं आहे भाई, म्हणजे तो पाखरू आपल्या सगळ्या फिशला मारू शकला असता, तर आपण त्याला मारलं आहे. म्हणून आता काय टेन्शन नाही आपल्याला. आणि आता फिश पण नीट राहते. आता एकदम नीट आपण काळजी घेऊ फिशची. एकदम जाळी बिल लावून टाकू, कुठल्या गोष्टीला आतमध्ये जाऊन द्यायची नाही. आणि आता हा ब्लॉग इथे एंड करतो मी. आय होप की तुम्हाला आवडलं असेल. आणि पार्ट 3 बघायला विसरू नका. पार्ट 3 मध्ये आपण सगळं पूर्ण सेटअप करू. आता बाय.